माझ्या यशाचे रहस्य. माझ्या जीवनामध्ये यश लाभलं ते का लाभलं असं जेव्हा एखाद्या जीवनात यशस्वी झालेल्या माणसाला जर तुम्ही विचारलं तर आपल्याला एक गोष्ट सातत्याने जाणवते, ते म्हणजे त्यांचं यश मिळवताना काही ठराविक पद्धतीने त्याने एक जीवन साचेबद्ध पद्धतीने जगलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर त्यांचं जे जीवन आहे त्यामध्ये ती व्यक्ती काहीसे असे विचार मांडते की मनुष्य प्राणी हा निसर्गतः ईश्वराने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा तयार केलेली अशी सजीव एक वस्तू म्हणा किंवा गोष्ट आहे की जिच्यामध्ये बुद्धी, विचार करण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी आहेत. खरं तर परमेश्वराने सर्व सजीवांना समान बनवलं, पण त्यात एक विशेष गोष्ट माणसाला दिली, ती म्हणजे त्याची बुद्धी. आपण निसर्गतः बऱ्याच वेळेला पाहतो की समाजातली खूप सारी माणसं गरीब आहेत, दारिद्र्य आहेत, आणि असं असताना सुद्धा काही व्यक्ती मात्र खूप श्रीमंत आणि सुखामध्ये त्यांचं जीवन व्यतीत करतात. खरं तर सुख आणि श्रीमंती या गोष्टी किंवा ही अवस्था प्राप्त करणं, आनंदाची अवस्था प्राप्त करणं ही प्रत्येकाला सहज शक्य होणारी अशी ही गोष्ट आहे. मग तुम्ही म्हणाल की ती गोष्ट कशी सहज शक्य करावी? तर जर अशा व्यक्तीला तुम्ही विचारलं की तुम्हाला तुमच्या आयुष्यातला सगळ्यात सुखाचा काळ कोणता, तर ती व्यक्ती पटकन उत्तर देऊ शकते किंवा देतेच किंबहुना की ज्या आयुष्याच्या काळामध्ये त्याने भरपूर असे कष्ट केले होते, ते कष्ट करत असताना त्यांना खूप सारा त्रासही झाला, खूप सारा आनंदही मिळाला, परंतु आयुष्याच्या मागे वळून पाहताना मात्र त्यांना ते क्षण मात्र सुखाचे वाटत होते, कारण तेच त्यांच्या आयुष्यातला कर्म करण्याचा काळ होता की त्यामुळे ते खरं तर खूप आज दिसतात त्या यशस्वी अवस्थेला ते प्राप्त झाले. त्यांच्या दृष्टिकोनातून ते जे वैभव प्राप्त झालेल्या दिवसांपेक्षा सुद्धा वैभव प्राप्तीच्या मार्गामध्ये त्यांनी जे काही कष्ट, ते जे काही त्यांनी मार्ग अवलंबले, ते त्यांच्यासाठी खरं तर खूप महत्त्वाचे असतात. यशाचं रहस्य पहिलं ते म्हणजे माणसाला बुद्धी दिली आहे याची जाणीव असणं. 3 गोष्टी असतात. एक गोष्ट असते जिला आपण म्हणतो की प्रज्ञा, दुसरी असते मेधा, आणि तिसरी असते ज्याला आपण म्हणतो प्रतिभा. प्रज्ञा म्हणजे एखादं ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता, एखादं ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता. तर मेधा म्हणजे ते ग्रहण केलेलं ज्ञान धारण करण्याची जी क्षमता आहे माणसाची, तिला आपण मेधा असं म्हणतो. तर ते ज्ञान किंवा ती विचारांची शिदोरी जीवनामध्ये कल्पनेचा वापर करून वापरण्याची शक्ती म्हणजेच ज्याला आपण प्रतिभा म्हणतो, म्हणजे कल्पना शक्ती ही प्रतिभा आहे. तर ते ज्ञान वापरण्याची कला किंवा ते ज्ञान प्रत्यक्षात वापरात आणून जीवनाकडे सकारात्मक पद्धतीने जाण्याचा मार्ग म्हणजेच ज्याला आपण म्हणतो की बुद्धी. माणसाला बुद्धी दिली आहे याची जाणीव माणसाला सातत्याने असावी लागते. खरं म्हटलं, माणसाच्या यशाच्या मार्गामध्ये खूप साऱ्या अडचणी, खूप सारी संकटे सतत येत असतात, परंतु त्यांच्याशी झुंजण्याची मजा ज्या माणसाला येते तो माणूस जीवनातला यशस्वी होण्याकडे मार्गक्रमण करणार किंवा करतो हे मात्र निश्चित. खरं आहे. विचार दुसरा आहे की संकटावरती मात करण्याची, त्याच्याशी झुंजण्याची माणसामध्ये वृत्ती असावी लागते. हा सल्ला दुसरा. खरं तर माणसाला स्वतंत्रपणे निर्णय घेता येतात का? ज्या वेळेला मनुष्य एकटा असतो, त्याला कुटुंबामधले कोणी सदस्य नसतात, त्याचं समाजाशी देणं घेणं नसतं, त्यावेळेला
तो एकटा निर्णय घेऊ शकतो. परंतु अशी व्यक्ती एखाद्या निर्जन अशी वनामध्ये राहत असावी. परंतु बहुतांश लोक, म्हणजे मी तर असं म्हणेल की 100पैकी 99 म्हणजे 99.99% लोक ही मात्र समाजामध्ये राहतात. त्यांना त्यांच्या बालवयातल्या शालेय जीवनापासून ते अगदी त्यांच्या कॉलेज लाईफपासून ते समाजामध्ये नोकरी किंवा व्यवसाय करत असताना, कौटुंबिक जीवन जगत असताना सातत्याने त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांशी, त्यांच्या सवंगड्यांशी, समाजात असणाऱ्या त्यांच्या शत्रू यांच्याशी सातत्याने संपर्क येत राहतो. मग अशा माणसाला स्वतंत्र निर्णय घेता येईल का बरे? कदाचित नाही आहे. पण रायझिंग टाईड लिफ्ट ऑल बोट्स. रायझिंग टाईड लिफ्ट ऑल बोट्स म्हणजे नक्की काय? समुद्राला किनारपट्टी भागामध्ये जेव्हा बांध घातला जातो आणि त्या ठिकाणी बोटी थांबण्याचं एक ठिकाण असतं, त्याला आपण बंदर असं म्हणतो किंवा पोर्ट असं म्हणतो. त्या बंदराच्या ठिकाणी किंवा त्या पोर्टच्या ठिकाणी आपल्याला सगळ्या बोटी येऊन थांबलेल्या त्या बंदराच्या पोर्टच्या ठिकाणी दिसतात. ज्या वेळेला सागराला भरती येते, म्हणजे समुद्रातलं पाणी किनारपट्टीवरती यायला लागतं, तेव्हा त्या बंदरामध्ये, त्या पोर्टमध्ये पाण्याची असणारी पातळी वाढते आणि ती पाण्याची पातळी वाढल्याबरोबर तिथे असणाऱ्या सगळ्या बोटी या सुद्धा वरती येतात. म्हणजे रायझिंग टाईड लिफ्ट ऑल बोट्स. तसं जर जो मनुष्य समाजामध्ये, कुटुंबामध्ये त्याच्या सहकार्यांसोबत राहतो, जगतो, मग तो मैत्रीपूर्ण असो किंवा शत्रुत्वाच्या नात्याने असो, त्या माणसाला जर स्वतःच्या बुद्धीने जर असा एखादा निर्णय घेतला की त्या निर्णयाचा बरा वाईट परिणाम हा आजूबाजूच्या समाजातल्या त्याच्या सवंगड्यांवरती किंवा लोकांवरती होतो, मग जर त्याने चांगला निर्णय घेतला तर आजूबाजूच्या सगळ्या परिस्थितीवरती, आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या समाजातल्या, कुटुंबातल्या आणि त्याच्या ऑफिस किंवा त्याच्या व्यवसायामधल्या, नोकरीच्या ठिकाणच्या लोकांवरती त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो आणि त्याच्या विकासाबरोबर तो संबंध त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनाचा विकास करतो. म्हणजेच जशी समुद्राला भरती यावी आणि त्यानुसार सगळ्या बोटी उंचावल्या जाव्यात, तसं त्याचं जीवनसुद्धा उंचावतं. माणसाच्या यशाचं रहस्य याच्यामध्ये तिसरा मुद्दा तो म्हणजे त्याला स्वतंत्र निर्णय घेता यायला हवा, यामध्ये न अडकता आहे त्या परिस्थितीत एक विकासात्मक निर्णय घेणं, स्वतःची इच्छा पूर्ण करायची, तर मग इतरांच्या इच्छेला सुद्धा आपण एकत्र आणायचं. म्हणजे मुद्दा नंबर 4, ज्याला आपण गोल कॉन्ग्रुएन्सी थेअरी असं म्हणतो. म्हणजे हे सगळे एकत्र विचार जेव्हा आपण आणू, हे काय म्हटलं, हे सगळे विचार आपण एकत्र आणू आणि त्या एकत्र आणलेल्या विचारातून आपण, जसं की भगवान श्रीकृष्णाने किंवा मग ते शिवाजी महाराज असो, ते नेपोलियन बोनापार्ट असो किंवा अगदी क्रूरकर्मा हिटलर असो, त्याने संबंध त्याच्या राष्ट्राच्या सैन्याचे किंवा त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या सवंगड्यांचं ध्येय एक केलं होतं. म्हणजे सगळ्यांची तनाने, मनाने, धनाने एकाच ध्येयाकडे वाटचाल होते. म्हणजे याचा अर्थ आपण सुद्धा जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल आणि आपल्या बरोबरीने असणाऱ्या लोकांशी आपले नातेसंबंध टिकवून, सुधारून जीवनामध्ये सगळ्यांना आनंदी करायचं असेल, तर आपल्याला सगळ्यांचं ध्येय एक असावं. पण मग हे ध्येय एक असावं हा अट्टास असावा का? खरंच नसावा. कारण एकाला डॉक्टर व्हायचं आहे कुटुंबामध्ये, तर दुसऱ्याला कोणाला तरी लेखक व्हायचं आहे, तिसऱ्याला कोणाला तरी कलाकार व्हायचं आहे. मग या सगळ्यांचं कुटुंबामध्ये एक ध्येय असू शकतं का? कदाचित नाही. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या की आपण कळत न कळतपणे बालवयापासून शालेय जीवनामध्ये वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला होता. मग ज्याच्यामध्ये गणित आला,
त्याच्यामध्ये आपले मातृभाषा म्हणजे मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषा आल्या. संस्कृतसुद्धा कालांतराने आपल्याला शिकायला भेटली. त्याच्याबरोबर आपण समाजशास्त्र म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र आणि विज्ञान या सगळे विषय शिकलो. आणि या सगळ्यांची गोळाबेरीज करून जे काही मार्क्स मिळायचे त्याच्यातून आपल्याला पास झालो किंवा आपण मेरिटमध्ये आलो असं सांगितलं जायचं किंवा तसं प्रमाणपत्र आपल्याला मिळायचं. म्हणजे सगळ्या विषयांचा अभ्यास केल्यानंतरच आपण पास होतो. तसं आपल्या जीवनाचं यश हे किंबहुना आपलं असावं किंवा मलाच यशस्वी व्हायचं आहे हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे. आणि माझ्या कुटुंबातल्या लोकांनीसुद्धा यश मिळवणं त्यांच्या त्यांच्या मार्गाने हे मिळूनसुद्धा माझे कौटुंबिक यश असू शकतं, हा विचार आपल्याला यायला हवा. खरं तर जीवनात आपण महान कार्य करण्याकरता जन्माला आलो आहोत हा विचार जर आपल्या मनामध्ये असेल आणि तो विचार पूर्ण करताना मी गरिबीत वाढलो, माझे संकल्प खूप लहान आहेत, माझे ध्येय खूप छोटं आहे, माझ्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत, मी दरिद्री आहे किंवा मी गरीब आहे, माझ्यामध्ये त्या इच्छा खूप आहेत पण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लागणारं सामर्थ्य खूप कमी आहे, तर मग मी काय करू. मुद्दा तुमचा बरोबर आहे, परंतु छोटीशीच टाकीन पण सोन पावलं टाकील. मी काय म्हणालो? छोटीशीच टाकीन पण सोन पावलं टाकील या उद्दिष्टाने जर आपण आपल्या यशाकडे जाणारी पावलं, आपल्या यशाकडे जाणारी आपली वाटचाल ही छोट्याशा पावलाने जर सुरुवात केली तर आपली पावलं छोटी आहेत. जसं की विष्णूने वामनाचा अवतार जेव्हा घेतला तेव्हा बळीराजाचं हे संपूर्ण राज्य त्याला जिंकायचं होतं, म्हणून त्याने 3 पग धरती मागितली. 3 पावलामध्ये त्या भगवान विष्णूने वामन अवतारामध्ये पृथ्वी, स्वर्गलोक, वैकुंठ जे काही असेल ते सगळं त्याने ते प्राप्त केलं. पण आपलं पाऊल तेवढं मोठं नाही आहे म्हणून घाबरायचं का? कदाचित नाही, कदापि नाही. आपण सुद्धा त्या ईश्वराचा अंश आहोत, त्या निसर्गाने आपली निर्मिती केलेली आहे हा विचार आपल्या मनामध्ये असेल तर आपली पावलं ही छोटी छोटी टाकायला सुरुवात करा. जसं की एखादा माझ्या कारला दिवा लावला म्हणजे लाईट ऑन केली, हेडलाईट, की आपल्याला थोड्याशा अंतरावरच दिसतं म्हणून आपण गाडी चालवायचं थांबतो का? नाही, आपण ती गाडी पुढे पुढे नेत जातो. तसं तो दिवा किंवा त्याचा तो लाईट आहे त्याचा प्रकाश पुढे पुढे जात राहतो आणि आपल्याला ते दिसायला लागतं. खरं ना? म्हणजे आपण आपल्या प्राप्त परिस्थितीमध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली ध्येय मोठी ठेवायची नाहीत का? तर ठेवायची. त्या गाडीला जसं पुढे गेल्यानंतरच पुढचा मार्ग दिसतो अंधारामध्ये, तसं आपण छोटी छोटी ध्येय, छोटी छोटी संकल्पना जर एकत्र आणले तर कसं वाटतं? म्हणजे मला सकाळी उठायचं आहे हा एक विचार आहे, परंतु मला यश मिळवायचं आहे आणि म्हणून मला सकाळी उठायचं आहे असं जर मनाला कारण सांगितलं तर ते मन कार्यप्रवृत्त होऊ शकतं. लक्षात घ्या, निसर्गाच्या नियमानुसार माणसाच्या मनाला किंवा बुद्धीला स्ट्रॉंग रिझन लागतं, एखादं कारण लागतं. ते कारण जोपर्यंत त्याला भेटत नाही, वाय मी हे का करू, तोपर्यंत त्याला त्याच्या यशाकडे जाताच्या मार्गामध्ये सगळ्या अडचणीने अडथळेच दिसतात. एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये यशाचं रहस्य याच्यामधील या ऑडिओबुकमधला दुसरा भाग म्हणजे स्वतःचं सामर्थ्य जाणा. मी सुहास सरगर तुमचं या ऑडिओबुक्समध्ये स्वागत करत आहे. यशाचं रहस्य त्यामधील भाग दुसरा
स्वतःचं सामर्थ्य जाणा. बऱ्याच वेळेला मी दुबळा आहे, मी कमकुवत आहे, माझ्यामध्ये सामर्थ्य नाही, दुसरा जे करू शकतो ते मी करणार नाही. खरोखर माझ्यासुद्धा जीवनामध्ये आणि तुमच्यासुद्धा बऱ्याच वेळेला तुम्ही अनुभवला असेल की एक कॉमन पॅटर्न जो प्रत्येक व्यक्तीला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये, हे अगदी स्पेसिफिक म्हणायचं तर त्याच्या कॉलेजच्या जीवनामध्ये जर त्याला केटी लागली असेल, म्हणजे काही विषयांपैकी एखाद दुसरे किंवा काही विषय जर नापास झाला असेल आणि त्या व्यक्तीला दुसरे त्याच्या वर्गातली इतर जी मुलं मुली आहेत ती पास झालेली आहेत, चांगल्या मार्काने पास झालेली आहेत आणि आपण मात्र कुठेतरी नापास झालो आहोत, तर ती भावना त्या व्यक्तीला इतकी नैराश्याकडे घेऊन जाते की स्वतःमध्ये न्यूनगंड निर्माण व्हायला लागतो, दुसऱ्यांकडे बघून द्वेष निर्माण होतो, असूया निर्माण होते, मग राग येतो, चिडचिड येते. मग असं करता करता थोडे दिवसानंतर आपल्यामध्ये असणारा कमकुवतपणा आपल्याला आणखीन ठोस जाणवावा लागतो, जाणवायला सुरुवात होते. खरं आहे तुम्ही म्हणतात की मग याच्यावरती ज्या व्यक्ती यशस्वी होतात त्यांना यशाचं जे रहस्य ते म्हणजे, मी माझ्या जीवनामध्ये सुद्धा काही वेळा नापास व्हायला झालं होतं. काही कौटुंबिक कारणं, काही शारीरिक कारणं असतील, कधी एक्झामच्या तारखा अचानकपणे पुढे घेतल्या गेल्या, लवकर आल्या, त्यामुळे तर मी नेहमी स्वतःच्या मनाशी म्हणायचो, माझ्या ईश्वराला ज्याला मी मानतो की रामा रक्ताचं पाणी पाणी करील, इतके कष्ट करील, सुहास कष्टाला होय म्हण, कष्टाला नाही म्हणू नकोस रामा, रक्ताचं पाणी पाणी करीन, पण विजयश्रीला एक ना एक दिवस गळ्यात माल घालायला लावीन म्हणजे लावीन. म्हणजे नक्की काय, मी माझ्या स्वतःच्या मनाशी संवाद साधत होतो. केटी लागली होती, अभ्यासामध्ये खरं तर घराही बसायची पाळी आली होती, बरोबरीची मुलं पुढे गेली होती, आपण मात्र त्या वर्षाला ड्रॉप लागला आणि घरी बसलो होतो. अशा वेळेला मी रस्त्याने जाताना आमच्या वसाहतीमध्ये, आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिथे मनाशी खूप संवाद साधायचो की सुहास, तुझ्यामध्ये हे सामर्थ्य आहे, तू हे करू शकतोस, तू बघ इतरांचा द्वेष करण्याऐवजी इतरांमध्ये काय आहे ज्याच्यामुळे आपल्याला त्यांचा द्वेष किंवा त्यांची असूया निर्माण होते, तो सद्गुण, तो त्यांच्यामधला तो जो स्किल किंवा कौशल्य, ती जी कला आहे ती तुझ्यामध्ये तू आचरणात आण. आणि असं केल्याने तुला त्या माणसाविषयी, त्या व्यक्तीविषयी खऱ्या अर्थाने प्रेम निर्माण होईल किंवा आपुलकी निर्माण होईल. सातत्याने आपलं सामर्थ्य ओळखायला सुरुवात केली. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये अपयशी होता, बरेच जण उद्योग व्यवसायामध्ये डुबतात. सध्याच्या या कोरोनाच्या काळामध्ये खूप जणांचे व्यवसाय नष्ट झाले. व्यवसाय नष्ट झाले, काही सरकारी निर्णयांमुळे दुकानं बंद ठेवावी लागली. मग अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला नैराश्यात जायचं का? नाही. जर आपला व्यवसाय छोटा होता, आपला व्यवसाय जर लघु उद्योग होता किंवा आपला व्यवसाय जर थोडासा मोठ्या लेवलचा होता, तर तो सुरू करताना ज्या अडचणी आल्या होत्या त्या अडचणीत आपण कदाचित ह्या गोष्टी, आकस्मिक गोष्टींचा विचार केला नसेल, म्हणून व्यवसाय बुडाला असेल, डोक्यावरती कर्ज झाली असतील. मग यातून बाहेर येण्याचे मार्ग निवडा. एक मी तुम्हाला उदाहरण छान देतो. रिकी पॉन्टिंग जो क्रिकेटच्या विश्वामधला, बॅटिंग मधला, ज्याला आपण बाप माणूस म्हणतो, सचिन तेंडुलकर नंतर ह्या व्यक्तीचंच नाव घेतलं जातं, ब्रायन लाराचं पण घेतलं जातं. तर रिकी पॉन्टिंगला एकदा विचारलं की बाकीचे जे प्लेयर्स आहेत ते मैदानात बॅटिंग करायला आल्यानंतर सुरुवातीचे 5-6 बॉल्स किंवा 1 किंवा 2 ओव्हर्स ते फक्त सेटलमेंट व्हायला आणि ऍडजस्ट व्हायला त्या पिच वरती घेतात. तुम्ही मात्र तुमच्या पहिल्या बॉलपासून चौकार आणि षटकार, 4 आणि 6 लावायला सुरुवात करता. असं तुम्ही नक्की काय करता? त्याच्यावरती रिकी पॉन्टिंगनी खूप छान उदाहरण, म्हणजे त्यांना
एक विचार सांगितला की ते म्हणतात की विकी पॉन्टिंगने सांगितलं की मी जेव्हा क्रिकेटच्या मैदानात क्रिकेट खेळायला सुरुवात करतो त्यावेळेला मी आजूबाजूला कुठे कुठे प्लेयर नाहीये ती जागा बघतो, तो गॅप मी बघतो. इतर प्लेयर मात्र मैदानात आल्यानंतर चारी बाजूला नजर फिरवतात आणि बघतात की कुठे प्लेयर आहे. त्याच्यामुळे इतर बॅट्समन जेव्हा बॅटिंग करतात तेव्हा त्यांनी मारलेला प्रत्येक बॉल हा फिल्डिंग करणाऱ्या त्या फिल्डरच्या हातातच जातो आणि मी मात्र कुठे प्लेयर नाहीयेत उभे ते पाहतो फिल्डिंग करणारे आणि त्या गॅपवरती माझं लक्ष जातं आणि माझ्या मनाला माझा संदेश जातो आणि माझं मन त्यातून त्या दोन फिल्डरच्या मधली जी जागा आहे जी मी पाहिली आहे, फोकस ठेवलाय, तिथून माझा बॉल बाउंड्रीकडे म्हणजे चौकाराकडे जात असतो. तुम्ही सुद्धा ओळखा की तुमचं सामर्थ्य नक्की काय आहे, कशात आहे. स्वतःमधल्या असणाऱ्या सामर्थ्याला जाग करा. कदाचित तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की स्वतःचं सामर्थ्य जागृत करा, असं खूप ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल. पण नक्की करायचं कसं? यशाच्या रहस्यामधला आणखीन एक पाऊल म्हणजे तुमचं सामर्थ्य ओळखा. त्यासाठी काय कराल तर मी असं म्हणेल की जमलंच तर एखादी कागद किंवा पेन घेऊन बसा किंवा हल्ली मोबाईल्स असतो त्या मोबाईलमधला नोटपॅड ऑन करा आणि त्या नोटपॅडमध्ये तुम्ही टाईप करायला सुरुवात करा किंवा बोलून टाईप करा किंवा लिहून टाईप करा आणि तिथे तुमच्या जे काही सोर्सेस आहे तुमच्याकडे, तुमची जी काही कौशल्य असतील त्यांचा नीट जाणीवपूर्वक पाहणी करा आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत म्हणजे पॉझिटिव्ह त्या तुम्ही लिहा. मग जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्याकडे काही कौशल्य हस्तगत झाली असेल व्यवसाय करत असताना. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्याकडे काही जागा तुमची स्वतःची असू शकेल किंवा कोणी मित्र असू शकतील किंवा तुमच्याकडे असं काय आहे की ज्याने तुम्हाला पुन्हा तो व्यवसाय उभा करता येईल. मग ते भांडवल असेल, मग ते तुमच्या हाताखाली असणारे कामगार असतील, तुमच्याकडे असणारे ते कौशल्य असेल किंवा तुमच्याकडे असणारी मित्रांची ती शिदोरी असेल किंवा तुमचे बँकचे पेपर्स क्लिअर असू शकतील तर तुम्ही बँकेकडे लोन मागू शकता. आजूबाजूला थोडंसं पहा की स्वतःचं सामर्थ्य कुठे कुठे आहे ते दडलेलं आहे ते थोडं पहा. काही सरकारी योजना येत आहेत का उद्ध्वस्त झालेल्या व्यवसायांना उभं करण्यासाठी किंवा दुसरा एखादा असा मार्ग निवडा की ज्याच्यातून तुमच्या व्यवसायाला पूर्वीच्या पूरक असेल आणि तिथून तुम्ही पैसा उभा करू शकाल आणि तुमचा व्यवसाय पुन्हा एकदा उभा करू शकाल. स्वतःचं सामर्थ्य ओळखा. यशाच्या रहस्यामधलं हे दुसरं एक पाऊल, हा दुसरा अध्याय होता की ज्याच्यामध्ये तुमचं सामर्थ्य तुम्हाला ओळखायला हवं. खरं तर बऱ्याच वेळेला मनामध्ये ज्या वेळेला आपल्याला अपयशाने ग्रासलं जात असतं, आपण खोल अशा दुःखाच्या खाईत लोटलो जात असतो, त्यावेळेला मनाला उभारी मिळायला आवश्यक असते. तर त्याच्याऐवजी आपल्या मनामध्ये नको नको ते वाईट विचार येतात, पवित्र भावना येतात, त्या गलिच्छ, त्या दुर्दैवी, त्या दुबळ्या आणि असमर्थ अशा विचारांना, त्या निर्माण झालेल्या त्या भावनेला कुठेतरी छेद द्यायला हवा. कारण स्वतःचं सामर्थ्य ओळखायलाच असेल तर आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारांवरती आपलं वॉच असायला हवं, आपलं निरीक्षण असायला हवं. आपल्या मनामध्ये जे निगेटिव्ह विचार येतोय, नकारात्मक कुठला तरी विचार येतोय आणि त्याच्यातून पुढची स्टेप म्हणजे नकारात्मक भावना निर्माण होते आणि नकारात्मक भावनांमुळेच आपली नकारात्मक जाणीव होते आणि नकारात्मक कृती आपल्याकडून घडते आणि मग ती नकारात्मक जाणीव आपल्याला परत एकदा पाहायला मिळत असते. मग याच्यावरती उपाय म्हणून आपण आपल्याला ज्याच हे सायकल आहे विचारांचं कृतीपर्यंत जाणारं, ती कृती ज्या विचारांच्या भावनेमुळे होते त्या विचारांना आणि त्या भावनेला आपल्याला दुरुस्त करायला हवं. मग आपलं सामर्थ्य ओळखण्यातली ही आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे कोणत्या गोष्टी आहेत, आपल्याकडे कोणत्या पॉझिटिव्ह विचारांची शिदोरी आहे, आपल्याकडे काय कौशल्य आहे ते पहा आणि मग त्याच्यावरती अंमल करा. पहा, तुम्ही जेव्हा कागदावरती लिहिता ना की माझ्याकडे या गोष्टी आहेत, त्या वेळेला तुमच्या मनामध्ये एक उत्कृष्ट असे एक आत्मविश्वास पैदा होतो की यस, माझ्याकडे काहीतरी आहे, यस, आय कॅन डू, आय कॅन विन, आय कॅन चेंज द वर्ल्ड. मी करू शकतो, मी बदलू शकतो, मी बदलवू शकतो. हा विचार इथून उदयाला येतो आणि आपलं सामर्थ्य आपल्याला
व्यक्त व्हायला लागतं. नव्याने आपलं जग, आपली सामर्थ्य, आपल्या भोवती असणारा समाज आपल्याला नव्या दृष्टीकोने दिसायला लागतो. आपल्याला ज्या व्यवसायामधून आपल्याला मात करायची आहे, ज्या व्यवसायात आपल्याला हार पत्करावी लागलेली आहे, ज्या परीक्षेमध्ये आपण नापास झालेलो आहे, त्याच्याकडे आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. त्या आलेल्या समोरच्या परिस्थितीवरती मात करायला लागतो. आपलं सामर्थ्य आपल्याला कळतं, आपलं सामर्थ्य कशात आहे, आणि ते जर नाहीये तर ते सामर्थ्य मिळवण्याकरता लागणारी पावलं, त्यासाठी लागणारी क्षमता आपल्यामध्ये उदयाला येते. आपल्यामध्ये ती पावलं टाकायची जिज्ञासा निर्माण होते. दुसऱ्याकडे पाहून दुसऱ्यातल्या कौशल्याला आपल्यात आत्मसात करण्याचा प्रयत्नाच्या मार्गामध्ये आपल्यामध्ये कशी भावना तयार होते की आपल्या भावनेला अशी एक उत्तुंग भरारी मिळते की त्या उत्तुंग भरारीतून आपण आपलं जीवन आपल्याला हवं तसं जगण्यास लायक बनतो. आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतेची जाणीव होते. आपलं सामर्थ्य आपल्याला नव्याने खुणावतं. जसा एखादा तिरंगी झेंडा आर्मी मधल्या लष्करातल्या सैन्याला टेकडीवरती उभा असतो, तो डोंगराच्या त्या पायथ्याशी उभा असतो आणि खालून बघणाऱ्या त्या सैनिकाला विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, ही जी गर्जना, ही जे वाक्य, ही जी पोयम, ही पद्य, ही कविता, हे शब्द त्याला सामर्थ्य देतात. आणि त्याच सामर्थ्याचा परिणाम होतो की तो शत्रूशी लढण्याकरता मग राजस्थानाच्या वाळवंटात असो किंवा हिमालयातल्या अशा थंडगार जिथे जीवही गोठू शकेल, आपला रक्त गोठू शकेल, आणि जीवाला जिथे साधं उभं राहणं सुद्धा मुश्किल होतं, अशा वजा 40 डिग्री, 30 डिग्री, 15 डिग्री टेम्परेचर्स मध्ये सुद्धा ती व्यक्ती, ती सैन्य तिथे उभा राहतो, कारण त्याच्यामध्ये स्वतःचं सामर्थ्य त्याने ओळखलेलं असतं. आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, ही भावना आपल्यामध्ये असायला हवी. आपल्याला टर्की पॉइंटिंग सारखं संकटांवरती नजर नसावी, तर संकटांच्या मधून जाणारा जो रस्ता आहे, डोंगराकडे लक्ष नसावं. दोन डोंगरांच्या मधून जी दरी आहे किंवा तो जो घाट रस्ता आहे, त्याच्यातून मला पलीकडे जाता येईल, आणि मी त्याच्या पलीकडे गेलो की मग माझं जीवन सहज, सोपं आणि सुखर होईल. मला आनंद लाभेल, मला जीवन लाभेल, जे मला हवं होतं ते. अशा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपल्यामधल्या सामर्थ्य ओळखण्याने आपल्याला येत असतो. सामर्थ्य ज्याने ओळखलं त्याला खरं तर विजय हा प्रत्यक्षात मिळण्याआधीच त्याच्या कल्पनेत तो मिळालेला असतो. रतन टाटा खूप छान म्हणाले होते की जो पराभव आहे तो आधी मनामध्ये होतो आणि प्रत्यक्ष रणांगणामध्ये होतो. त्याने दुसरं एक वाक्य म्हटलं होतं की आपण जो विजयी होतो ते आपल्या मनामध्ये आधी होत असतो आणि मग बाहेर होत असतो. खरं तर आपलं सामर्थ्य ओळखत असताना बऱ्याच जणांना परतीचे दोर दिसत राहतात. परतीचे दोर कुठेतरी तोडायला हवे. जसं की एक खूप छान असा एक योद्धा होता युरोपमधला. त्या योद्ध्याला दुसऱ्या देशावरती चढाई करायची होती आणि ते चढाई करत असताना एका आयलंडवरती, म्हणजे चारी बाजूनी पाणी आहे आणि अशा एका बेटावरती त्यांचा तो हल्ला होता. आणि मग त्यांचं सैन्यबळ जे होतं ते तुटपुंज अगदी थोडंसं होतं. या थोड्याशा सैन्यानिशी त्यांना पुढे जायचं होतं, लढायचं होतं, पण शत्रूचं सैन्य खूप मोठं होतं. अशा वेळेला काय करायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे पडला होता. तर त्या नेत्याने त्यांच्या सोबत जी आलेली जी जहाजं होती ती जहाजं बुडवण्याचा आदेश दिला आणि ती जहाजं बुडवली गेली. आता त्या सैन्यांना एकच मार्ग होता, करेंगे या मरेंगे. आपलं सामर्थ्य ओळखल्यानंतरची दुसरी स्टेप असेल यशाच्या रहस्यामधली, ती म्हणजे करेंगे या मरेंगे. हो, करेंगे या मरेंगे. महात्मा गांधींनी सुद्धा चले जावचा नारा दिला भारतीय स्वातंत्र्यामध्ये. इतर नेत्यांनी सुद्धा पुढाकार घेतला, खूप वर्ष प्रयत्न केले 1857च्या उठावापासून 1942 पर्यंत. पण काही मार्ग दिसायला धूसर दिसत होता, अंधुक दिसत होता. त्याच्यावरती महात्मा गांधींनी शेवटचा आणि निर्वाणीचा इशारा दिला, तो म्हणजे करेंगे या मरेंगे, डू ऑर डाय. आणि मग काय, बघता बघता परिणाम झाला आणि देशातलं जे चैतन्य होतं, लोकांच्या मनामध्ये असणारा जो विचार होता, त्यात देश फुल्लिंग उठलं, उत्साह निर्माण झाला. आणि त्या भावनेचाच परिणाम म्हणजे भारताला पुढे जाऊन स्वातंत्र्य लाभलं.
खरं तर आपल्यामध्ये आणखीन बऱ्याच गोष्टींचा विचार आपण करतो. आपण जगावरती राज्य करायची वार्ता करतो. अध्याय 3, जगावरती राज्य करण्याच्या मनुष्यापोटी आपण आपल्यावरचं राज्य किंवा आपण आपला राजा आहोत हे मात्र विसरून जातो. सर्वप्रथम यशाच्या रहस्यामध्ये आपल्या मनावरती नियंत्रण मिळवा, आपल्या मनावरती राज्य करा, जगावरती राज्य आपोआप होईल. कारण ज्याला स्वतःच्या मनावरती, स्वतःच्या बुद्धीवरती आणि इंद्रियांवरती ताबा मिळवला, त्याला त्याच्या आजूबाजूची परिस्थिती ही अनुकूल होते आणि एकदा का परिस्थिती अनुकूल झाली की विजयश्रीची पताका, विजयाचं तोरण त्याच्या जीवनात बांधलं जातं. स्वतःच्या मनामध्ये जे विचार असतात, स्वतःच्या कृतींमध्ये ज्या सवयी असतात, त्या सवयी बदलायला हवा. मनावरती राज्य करायला शिका. मनावरती राज्य करायला शिका हा अध्याय 3. या अध्यायामध्ये मी काय सांगू इच्छितो, या अध्यायामध्ये आपल्यामध्ये असणाऱ्या मनाच्या ज्या काही सवयी आहेत त्या सवयींकडे निरखून पहा. आपल्या बुद्धीचा जो विचार आहे तो नक्की उद्भवतो कुठून? तर मनामध्ये एखादी इच्छा उत्पन्न होते, त्या इच्छेतून आपल्याला तो मोह किंवा मोहामुळे इच्छा निर्माण होते असं म्हणा हवं तर त्या इच्छेचं, त्या मोहाचं रूपांतर आपल्या भावनेमध्ये होतं आणि त्या भावनेतून आपण एका वेगळ्या चांगल्या किंवा वाईट कर्माकडे प्रवृत्त होतो आणि मग त्या कर्माचं जे फळ आहे ते चांगलं किंवा वाईट त्या कर्मानुसार मिळतं. मित्रांनो, मनावरती राज्य मिळवायचं यशाच्या रहस्यामधला आणखीन एक पैलू. त्यासाठी आपण काय करायला हवं तर मन ही एक वस्तू किंवा हा एक विचारांचा एक पुंज आहे हे समजून घ्या. हा एक विचारांचा समूह आहे आणि त्या विचारांच्या समूहाला आपल्याला डायरेक्शन द्यायचं आहे. जसं की एखादं जहाज असतं, खूप मोठं जहाज असतं, 200 फूट 300 फूट लांब असं एक जहाज असतं. लांबीला, रुंदीला ते 50 फूट 100 फूट रुंदी असतं. या एवढ्या मोठ्या जहाजाला एवढ्या मोठ्या महासागरामध्ये दिशा दाखवणारं एकच चाक असतं, एकच एक व्हील असते आणि त्याला स्टिअरिंग म्हणतो आपण. ते स्टिअरिंग मात्र एका कॅप्टनच्या हातात असतं, त्याच्या चालकाच्या हातात असतं. तो चालक ज्या पद्धतीने त्या विमानाला दिशा, त्या जहाजाला दिशा देईल पाण्यामध्ये, त्या पद्धतीने ते पुढे सरकत असतं. पण तसंच आपल्या शरीरामध्ये, आपल्या विचारांमध्ये जे तारू आहे विचारांचा, तो नक्की कुठे जातोय, तो कुठल्या दिशेने जातोय, तो कुठे जाणार आहे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे हे आपल्याला आपलं मन सांगत असतं. आपल्या मनावरती अधिराज्य करायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम मनातले विचार निरीक्षण करायला हवं. आपल्या मनावरती राज्य करायचं असेल, आपल्या मनावरती राज्य करून आपलं जे इच्छित साध्य आहे, आपल्याला जे साधन आहे ते आपलं मन आहे आणि आपल्याला जीवनात जे मिळवायचं आहे, मग ते पैसा असेल, मग ते उद्योग सामर्थ्य असेल किंवा आपल्याला खूप असं मोठे मेडल्स किंवा खूप सारी एखादी परीक्षा पास करायची असेल तर त्यासाठी आपल्या मनावरती राज्य मिळवायला हवं. विद्यार्थी दशेत सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या सवयी ज्या होत्या त्या वाईट सवयी होत्या. जसं की अभ्यासाचं टाइम टेबल न ठरवणं, अचानकपणे पुस्तक उघडणं आणि मग एखादं पुस्तक उघडलं की त्या विषयाचा अभ्यास करावासा न वाटता दुसऱ्याच एका विषयाचा अभ्यास करावासा वाटणं, मग दुसरं पुस्तक उघडणं दुसऱ्या विषयाचं आणि मग ते दुसरं पुस्तक सुद्धा उघडल्यानंतर भलताच तिसरा कुठला तरी विचार येतो आणि परिणाम आपला तो वेळ वाया जातो. 1 तास 2 तास, कदाचित 1 दिवस 2 दिवस आणि मग आपलं व्हायचं तेच रिझल्ट लागतात. आपले परीक्षेतले लाल शेरे ज्याला आपण म्हणतो की नापास हा आपल्यावरती शिक्का होतो. हे सगळे मनाचे खेळ चाललेले आहेत, लक्षात घ्या. उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर उद्योग करणाऱ्या व्यक्तीचं मनावरती प्रचंड नियंत्रण असावं लागतं. मनावरती नियंत्रण याचा अर्थ असा नव्हे की घोड्याला जशी झापडं लावली जातात, डोळ्यांना त्याच्या बाजूला छोट्याशा 2 पट्ट्या लावल्या जातात उजव्या आणि डाव्या डोळ्याला, त्याच्यामुळे त्याला फक्त समोरचं दिसतं असं नसून कोणत्याही व्यवसायामध्ये कृतीयुक्त पावलं उचलताना त्या पावलांचं नक्की ज्याला आपण म्हणतो की बिझनेस प्लॅन, ज्याला आपण म्हणतो की व्यवसायाची योजना आहे का.
व्यवसायाची योजनेमध्ये आपण 2 मार्ग 3 मार्ग निवडू शकतो आणि हा मार्ग चालतो का, नाही चालला तर मग दुसरा मार्ग, असे ठराविक 2 किंवा 3 मार्गांची निवड करा आणि त्या 3 मार्गांपैकी जर आपण म्हणतो ट्रायल अँड एरर करत मग शेवटी तुम्ही एका मार्गावरती या की ज्याच्यातून तुम्हाला थोडं तरी यश लाभतंय, दुसऱ्यातून थोडं कमी यश लाभतंय, तिसऱ्यातून मात्र सगळ्यात जास्त यश लाभतं, मग त्या मार्गाला तुम्ही निवडा. मग तो मार्ग निवडण्यासाठी आपल्याला आपल्या मनावरती नियंत्रण असायला हवं. आपल्याला आपल्या मनावरती वाटेल तसा पैसा व्यवसायातून आला की तो खर्च करायचा, असं न करता योग्य नियोजन, तालबद्ध पद्धतीने कृती आणि मेंदू आपला संतुलित हवा, मनाचे विचार आपले संतुलित हवे. जशी एखादी नदी असते, ती नदी जर उगमापासून समुद्राला जाईपर्यंत जर उथळ कशीही वाहत गेली तर आजूबाजूची गावं नष्ट करू शकते, आजूबाजूची सगळी वाडी वस्ती जंगल नष्ट करू शकते. तर त्याच जर नदीला बांध बांधला गेला किंवा त्याच नदीला जर निसर्गतः जी काही दरी किंवा खाचखळगा तयार करून दिलेल्या आहेत त्याच्यातून ती नदी वाहत गेली तर तीच नदी सुजलाम सुफलाम असा हा बाजूबाजूचा परिसर केल्याशिवाय राहत नाही. तसंच काहीतरी आपल्या मनामध्ये येणाऱ्या या विचारांचं गाठोड आहे, या विचारांचं आपल्या मनावरती राज्य यायला हवं. आपल्या मनाचं राज्य आपल्या भावनेवरती होतं आणि आपल्या भावनेचं राज्य आपल्या कृतीवरती होतं आणि आपली कृतीच मग नंतर आपल्याला यशाच्या शिखरावरती घेऊन जाते. यशाच्या रहस्यामध्ये मनावरती राज्य मिळवायला शिका. मन चंगा तो कटोती में गंगा, मन चंगा तो कटोती में गंगा. मन जर चांगला असेल, पवित्र असेल, मन जर सकारात्मक असेल तर आपल्या कटोती में गंगा म्हणजे आपल्याकडे हातात असणाऱ्या वाडग्यामध्ये सुद्धा आपल्याला गंगा जे पाणी जल आहे ते सुद्धा गंगे समान किंवा गंगे इतकंच महत्वाचं वाटतं. खरं तर ईश्वराने आपल्यासाठी हे जग निर्माण केलंय, ही भावना आपल्यामध्ये असायला हवी. अध्याय 4. ईश्वराने हे जग आपल्यासाठी तयार केलेलं आहे, ही भावना आपल्यामध्ये असायला हवी. कारण हा निसर्ग माणसाच्या उपयोगासाठी केलेला आहे, माणसाच्या हावरटपणासाठी केलेला नाहीये. ईश्वराचं सामर्थ्य आपल्याला लाभावं असं जर वाटत असेल तर यशाच्या रहस्यामधला आणखीन एक मार्ग म्हणजे या निसर्ग देवतेने, मग तुम्ही भगवंताला मानत असाल अगर नसाल, ज्या कुठल्या वैश्विक शक्तीला तुम्ही मानत असाल, मग ती फिजिक्सची क्वांटम फिजिक्सची सांगितली एखादी ऊर्जा असेल, त्या ऊर्जेप्रमाणे तुम्ही वागायला हवं. ऊर्जेचं जे महत्व आहे ते खूप आहे. कारण ऊर्जा असेल तरच पुढच्या गोष्टी घडतात. ऊर्जेशिवाय कोणतंही कार्य होत नाही. म्हणजे ती ऊर्जा म्हणजेच त्याला कोणीतरी शक्ती म्हणेल, कोणी त्याला अद्भुत सामर्थ्य म्हणेल किंवा कोणी त्याला ईश्वरी शक्ती म्हणेल. मी म्हणतो ती ऊर्जा पहिले टिकवायला शिका. या अध्यायाचं जे शीर्षकच आहे ते म्हणजे आपली ऊर्जा ओळखा. आपली ऊर्जा कशात आहे? आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशाचं शिखर गाठायचं असेल, यशाच्या रहस्यामधला हा आणखीन एक मुद्दा तो म्हणजे आपली ऊर्जा कशाने फुलते. जसं की छानसं एक उदाहरण आहे की सचिन तेंडुलकर अभ्यासामध्ये तितका हुशार विद्यार्थी कदाचित नव्हता किंवा असेलही, परंतु तो 10वीला नापास झाला. पण म्हणून काही त्याने 11वी 12वी मी कशी करू काय करू असा विचार केला नाही. त्याने त्याची ऊर्जा जाणली. त्याची ऊर्जा खेळामध्ये होती. ती खेळावरती त्याने पूर्ण चित्त एकाग्र केलं. त्याची ऊर्जा त्याच्या मनाची, त्याच्या शरीराची, त्याच्या विचारांची, त्याच्या भावनेची, त्याच्या जाणीवेची, सगळं म्हणाल ती कुठलीही ऊर्जा असो ती त्याने एकत्र केली, गोळा केली आणि परिणाम काय झाला? आज जगामध्ये क्रिकेटचा देव म्हटला जातो त्याला. तरुण मंडळी मग क्रिकेट पाहणारी असो, क्रिकेट खेळणारी असो किंवा क्रिकेटवरती पैसा लावणारे व्यावसायिक असो, ते सुद्धा सचिनला देव मानतात. त्या सचिनला नापास व्हायची वेळ आली होती इंग्रजी विषयामध्ये, त्याच सचिन तेंडुलकरचा इंग्रजीच्या पुस्तकामध्ये धडा आला, तो टाईप केला गेला, छापला गेला. त्या सचिनचं कर्तृत्व, त्याच्यामध्ये त्याने जी ऊर्जा ओळखली त्याची, त्या ऊर्जेवरती हे अवलंबून होतं. खरं आहे, ऊर्जा आपल्यामध्ये असायला हवी. ऊर्जा कुठून येते? ऊर्जा आपल्या शरीरामध्ये असते. शरीराची ऊर्जा आपल्या अन्नाने येत असते. आपण जे काही खातो पितो त्याच्यावरतून येत असते. पण त्याहीपेक्षा महत्वाचं जर काही असेल आपल्यामध्ये असणाऱ्या ऊर्जेचं, तर ती ऊर्जा म्हणजे आपली मानसिक ऊर्जा, आपल्या विचारांची ऊर्जा, आपल्या भावनेची ऊर्जा. ती ऊर्जा आपल्याला कुठून लाभते? तर ती आपल्याला आपल्या जी पुस्तकं आपण वाचतो,
ज्या मूवीज आपण पाहतो, ज्या चरित्र आपण ऐकतो, वाचतो, मग ती पौराणिक कथा असतील रामायण महाभारतातल्या, किंवा मग त्या कथा उद्योगपतींच्या असतील, तुम्हाला तुमचं यश कुठल्या क्षेत्रात मिळवायचं आहे हे पहिलं डिसाईड झालं की मग मला त्या क्षेत्रामध्ये टिकून राहायचं असेल तर मला ऊर्जा लागते. मग ती ऊर्जा मला कुठून मिळणार ते निवडा. जर एखाद्याला डॉक्टर व्हायचं आहे तर त्याने त्याची जी ऊर्जा आहे ती त्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाला सुरुवात करत असताना किंवा त्याच्या पदवीच्या शिक्षणाच्या दरम्यान त्याने अशा डॉक्टर लोकांची, अशा वैद्यकीय क्षेत्रातल्या, मग ते नोबेल पारितोषिक मिळणारे असोत किंवा आजूबाजूचे चांगले चांगले डॉक्टर्स असतील, त्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करा. ते कसे जगतात, ते कशा पद्धतीने एखादी कृती करतात ते अनुभवा. जर तुम्हाला उद्योग क्षेत्रामध्ये जायचं असेल, उद्योग करत आहात, तर जे कोणी मोठे उद्योगपती होऊन गेले होते त्या उद्योगपती, मग टाटा असतील, रतन टाटा असेल, अजिम प्रेमजी असेल, विप्रोचे इन्चार्ज असतील, त्याच्यानंतर आपण बघतो की नारायण मूर्ती असतील, धीरूभाई अंबानी असतील, मुकेश अंबानी असतील, या सगळ्यांच्या जीवन चरित्राचा कुठेतरी थोडा का असेना सातत्याने 10 मिनिटं 15 मिनिटं श्रवण करा, ऐका. त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचे निर्णय घेण्याची पद्धती बघा. ते काय निर्णय घेतात, त्याच्यापेक्षा ते कशा पद्धतीने निर्णय घेतात, कोणत्या मार्गांचा ते अवलंब करतात ते तुम्ही पहा. मुकेश अंबानी हे कोणत्याही प्रकारचा निर्णय घेत असताना माझ्या एकदा वाचनात आलं होतं आणि एकदा ऐकलंही येतं की ते तासनतास एखाद्या मीटिंग्स मध्ये बसतात. छोट्या छोट्या गोष्टीतले बारकावे, छोट्या छोट्या गोष्टीमधल्या प्रकल्पामध्ये असणाऱ्या गोष्टी ते तासनतास ऐकतात. दिवसभर त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ते चर्चा करतात. त्या चर्चेचं फलित असं निघतं. ते आपला निर्णय लोकांवरती सोपवत नाहीत. प्रभू आणि मुख्य निर्णय ते स्वतः घेतात आणि त्या निर्णयाला सफल करून दाखवतात. धीरूभाई अंबानींचं एक कौशल्य होतं. त्यांच्या ऊर्जेत त्यांना कुठून मिळायची, तर ते काय करायचे की ते त्यांच्या सहकार्याने एक ध्येय ठरवून द्यायचे आणि ते ध्येय ठरवून दिलं की त्याच्यासाठी लागणारे जे सहकारी असतील योग्य पद्धतीची त्यांची ती निवड करायची. म्हणजे थोडक्यात काय, सहकारी योग्य निवडायचे आणि त्यांना एक ध्येय ठरवून द्यायचं आणि त्या ध्येयासाठी लागणारे जे रिसोर्सेस असतील, मग ते पैसा असेल, मग ते सामर्थ्य असेल, ते त्यांना दिलं जायचं आणि परिणाम असा व्हायचा की त्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मार्फत ते त्यांचं ध्येय पूर्णत्वाकडे घेऊन जायचे. ही त्यांची पद्धती, ही तुम्हाला निर्णय घ्यायला तुमची ऊर्जा मिळवून देऊ शकतात. तुम्ही त्याची ऊर्जा तुमच्याकडे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तुमची ऊर्जा कशात आहे ते पहा आणि त्या ऊर्जेच्या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा वाटचाल करा. ऊर्जा महत्वाची असते. यशाच्या रहस्यामधले जाणून घेण्याकरता आपल्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे ते तुम्ही पहा. तुम्हाला खेळायला आवडत असेल तर खेळण्याकडे जास्त फोकस द्या. तुम्हाला लिहायला आवडत असेल तर लिहिण्यावरती जास्त फोकस द्या. जर तुम्हाला नाट्य कलाकार सृष्टीमधले तुम्हाला मन रमत असेल किंवा ते करत असेल तर नक्की त्यातून अर्थार्जन होऊ शकतं का हा प्रमुख विचार करा. एकदा का अर्थार्जन होतं याची खात्री झाली की मग ती ऊर्जा तुम्हाला ते कार्य करायला बळ देऊ शकते आणि मग तुम्ही ऊर्जावान होऊ शकता. तर ऊर्जा मिळाल्याने तुमचं कार्य सफल होऊ शकतं. जसं की अमिताभ बच्चनला जेव्हा तो उत्तर प्रदेश मधून जेव्हा मुंबई सारख्या या महानगरीमध्ये आला होता त्यावेळेला त्याचा आवाज चांगला नाही असं म्हणून त्यांना त्या कंपनीमधून त्यांना सिलेक्ट केलं गेलं नव्हतं, निवडलं गेलं नव्हतं. पण आज त्या अमिताभ बच्चनच्या आवाजाची दुनिया इतकी वेडी झालेली आहे की बहुसंख्य आवाजाचं डबिंग करणारे कलाकार अमिताभ बच्चनचा आवाज कडून तऱ्हेतऱ्हेचे इव्हेंट्स किंवा शोज घेऊन वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांचा उदरनिर्वाह म्हणजे पोट भरतात. खर तर लता मंगेशकरांच्या जीवनामध्ये सुद्धा असंख्य असा गरिबीने ग्रासलेल्या अडचणी होत्या आणि त्याच्यावरती त्या तिघी बहिणींनी आणि त्यांच्या त्या बंधूंनी मात केली. आज लता मंगेशकरांचं नाव गान कोकिळा म्हणून उघडलं जातं. म्हणजे त्यांची ऊर्जा गाण्यामध्ये आहे. झाकीर हुसेनची ऊर्जा त्याच्या तबला वाजवण्यामध्ये, त्यांनी बाकीच्या जीवनामध्ये काहीच केलं नाही. बोट तुटली तरी चालतील, रक्त आलं तरी चालेल, परंतु त्यांनी त्या बोटांचा आणि त्या तबल्यांचाच जोड केला आणि त्याचा परिणाम म्हणजे काय झालं की आज आपल्याला झाकीर हुसेन सारखी व्यक्ती मिळाली. मग सनई वादक बिस्मिल्ला खान असो, त्यांची ऊर्जा त्यांच्या सनईच्या वादनामध्ये होते. तुमची ऊर्जा तुम्हाला कुठून मिळते, तुम्ही सामर्थ्य तुमचं पहा
आणि त्या दृष्टिकोनातून त्याच कृती करा ज्याच्यातून तुम्हाला ऊर्जा लाभते, कारण ऊर्जाच ऊर्जाला रूपांतरित करते. कारण ऊर्जेचा एक नियम आहे, ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्ट करता येत नाही, ऊर्जा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेतून रूपांतरित करता येते. म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये ऊर्जा मिळते ती कृती करा, ती कृतीच आपल्याला आणखी ऊर्जा देते आणि आपल्याकडून आणखीन काही कृती करून घेऊ शकते. मित्रांनो, यशाच्या रहस्यामध्ये खरं तर भीतीचा जन्म हा बऱ्याच वेळेला मनामध्ये होत असतो. भीती दूर करा असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की साहस करा. या पुढचा जो अध्याय आहे तो म्हणजे साहस करा. खरं आहे की साहस करायचं म्हणजे नक्की काय करायचं? तलवार घेऊन शिवाजी महाराजांसारखं लढायला उभं राहायचं का मैं मेरी झाशी नाही दूंगी असं म्हणत त्या झाशीच्या राणीसारखं पुढे उभं राहायचं? खरं तर आजच्या या लोकशाहीच्या जगामध्ये किंवा आजच्या या कुठल्याही प्रकारची युद्ध वादविवाद चालत नाहीत अशा ठिकाणी साहस म्हणजे नक्की काय करायचं समजून घ्या. विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा भीती दूर करा असं मी म्हणत नाहीये, कारण भीती दूर करा असं म्हटलं तर आपलं लक्ष आपल्या मनामध्ये असणाऱ्या त्या भीतीवरतीच जातं. त्याच्याऐवजी मी असं म्हणेल की आपल्यामध्ये असणारं साहस ओळखा, कारण एकदा का आपल्यामध्ये असणारी ऊर्जा आपल्याला कळली की त्या ऊर्जेला आपल्या साहसामध्ये कन्वर्ट करायला हवं. आपल्यामध्ये असणाऱ्या कमकुवतपणाकडे लक्ष जरूर द्या, परंतु त्याच्यामध्ये अडकून पडू नका. आपल्यामध्ये जी काही सामर्थ्य आहे ते ओळखलेलं आहे, त्या सामर्थ्याचा आपण काय करूया की ज्याला आपण म्हणतो की सामर्थ्याचं रूपांतरण आपल्या साहसात करा. शिवाजी महाराजांकडे सुद्धा खूप तुटपुंज असं हे सैन्य बळ होतं. त्यांच्या वडिलांनी शहाजी राजांनी बँगलोरवरून कर्नाटकातून आई जिजाऊला, दादोजी कोंडदेवांना आणि शिवाजी महाराजांना पुणे येथे मुक्कामी पाठवलं होतं आणि तिथून त्यांनी ती स्वराज्याची स्थापना, मग त्याच्यासाठी असणारा तोरणा हा पहिला किल्ला वगैरे घेतला. धीरूभाई अंबानी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये खूप ज्याला म्हणतात की एका शिक्षकाची मुलं, मध्यमवर्गीयाची मुलं, त्यांनी सुद्धा व्यवसाय उभा केला, त्यांनी साहस केलं आणि त्या साहसाचा परिणाम म्हणून रिलायन्स या कंपनीच्या आधी सुद्धा त्यांनी एक त्यांच्या चुलत भावासोबत एक सहकारी तत्वावरची दोघांनी मिळून कंपनी स्थापन केली होती आणि त्या कंपनीत धीरूभाईंचे जे निर्णय होते ते धाडसाचे होते आणि त्यांच्या बंधूची निर्णय घेण्याची प्रक्रिया ही थोडीशी सावध आणि सावकाश अशा पद्धतीची होती. त्या दोघांचं ते पटलं नाही, कारण जी धीरूभाईंची शैली होती ती धाडस करण्याची होती, धोका पत्करण्याची होती. व्हेरेवर देर इज अ रिस्क देर इज अ रिवॉर्ड. जिथे धोका आहे तिथे फायदा आहे, किंवा फायदा हा धोका घेतल्याशिवाय मिळत नाही या विचारसरणीत कदाचित ते वाढले असावेत किंवा तशी त्यांची धारणा विचारांची असेल. म्हणूनच त्यांनी साहस केलं आणि त्याचा परिणाम म्हणून त्या कंपनीतून ती तुटली पार्टनरशिप आणि मग एक जन्माला आली ती म्हणजे रिलायन्स. तर रिलायन्स या कंपनीतूनच पुढे आपल्याला धीरूभाई अंबानींचं जे कर्तृत्व आहे ते पाहायला मिळतं आणि आज भारतामध्ये अग्रगण्य कंपन्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. प्रत्येकाला उद्योगपती कसं व्हावं तर धीरूभाई अंबानींसारखं व्हावं असं वाटत असतं. टाटा कुटुंबाचे जे प्रवर्तक होते, ज्यांनी टाटा सुमो सुरू केला, त्या जमशेदजी टाटांनी सुद्धा भारतामध्ये वीज निर्मिती व्हावी याकरता त्यांच्याकडे जागेचा शोध त्यांनी सुरू केला आणि त्या जागेचा शोध करता करता मग त्यांना मुंबईच्या किनारी असणारी जी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर च्या तिथली जी जागा असेल किंवा टाटा पॉवर सेंटर ज्याला आपण म्हणतो ते असेल किंवा तारापूर मुंबईतल्या शेजारी खंडाळा जिथे आहे त्या ठिकाणी सुद्धा टाटाचा विजेचा प्रकल्प उभा राहिला. म्हणजे थोडक्यात जिथे ब्रिटिश काळामध्ये सर्वसामान्याला जगणं मुश्किल होतं अशा काळामध्ये जमशेदजी टाटांनी वीज निर्मितीचे प्रकल्प उभे केले. त्यांचाच अपमान झाला होता एका हॉटेल्स मधून की युरोपियन लोकच ज्या हॉटेलमध्ये जाऊ शकतात, जिथे गरीब लोक जाऊ शकत नाहीत, भारतीय जाऊ शकत नाहीत, अशा प्रकारचे की बोर्ड लावले होते. प्राण्यांना एंट्री नाही आणि भारतीयांना एंट्री प्रवेश नाही अशा प्रकारचे बोर्ड लावले गेले होते. तिथून त्यांनी स्वतःच असं एक हॉटेल उभं केलं आणि ते म्हणजेच आजचं मुंबईचं ताज हॉटेल, की जे जगाच्या प्रसिद्ध अशा वारसांमध्ये सुद्धा ज्यांची नोंद होते
असं ते ताज हॉटेल 26/11 जेव्हा मुंबईवरती हल्ला झाला दहशतवाद्यांचा, तेव्हा त्यांच्या टार्गेटवरती, हिटलिस्टवरती टाटाचं हे ताज हॉटेल सुद्धा होतं. तर ते साहस कसं असायला हवं, तर साहस हिरकणीसारखं असायला हवं. हिरकणी ही रायगडावरती काम करणारी एक मजूर गोरगरीब अशी महिला होती. रात्रीच्या वेळेला दरवाजे गडाचे एकदा बंद केले की ते उघडले जात नाहीत, ते मग सूर्योदयाच्या वेळेस उघडले जातात. एकदा ही हिरकणी नावाची ती एक स्त्री, जी आई होती लहान बाळाची, ती काही काम वरती करत होती आणि काम करता करता संध्याकाळ झाल्याचे तिला कळलंच नाही म्हणा, किंवा कामामध्ये ती गुंतून गेली म्हणा, आणि गडाचे दरवाजे बंद झाले. तिच्या बाळाला आता दूध द्यायचं होतं, बाळ तान्हेलं लहान होतं, करायचं काय प्रश्न पडला. गडाचे दरवाजे तर सकाळशिवाय उघडले जाणार नाही. त्या आईचं मन व्याकुळ झालं आपल्या बाळासाठी, आणि मग तिने हा जो रायगडचा किल्ला आहे, जो चढायला आणि उतरायला अतिशय दुर्गम आहे, अशा या दुर्गम उतारावरून ती कन्या हिरकणी त्या किल्ल्यावरून उतरली आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या तिच्या त्या गावामध्ये तिने प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी गडावरच्या लोकांची मोजणी झाली आणि मग त्याच्यामध्ये कळलं की तिथे ती कन्याच हिरकणी नाहीये. नंतर तिचा गौरव केला गेला. आज आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये सुद्धा हिरकणी या नावाने ज्या ज्या महिला समाजामध्ये चांगलं कर्तृत्व करतात, काही साहस करतात, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. मित्रांनो, यशाच्या रहस्यामध्ये साहस करायला शिकायला हवं. साहस ही खूप मोठी गोष्ट आहे, तर साहसाशिवाय आपल्याला काहीच लाभत नाही. नेहमी धाडस करायला शिका. धाडस करत असताना सावधानता जरूर बाळगा. कॅल्क्युलेटेड रिस्क घेणे हा एक प्रकार आपल्या सगळ्यांना माहीत आहे. माणसाजवळ प्रचंड सामर्थ्य आहे, त्याच्याकडे ताकद जी आहे. मोठे मोठे संकट जेव्हा उभं राहतात तेव्हा तो निसर्ग आपल्याला खुणावतो की तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे याच्यावरती मात करण्याचं, म्हणून तुझ्या पुढे ते सामर्थ्य दिलेलं आहे. म्हणून ते संकट तुझ्याजवळ आलेलं आहे. आपल्यामध्ये असणारं सामर्थ्य ओळखता यावं, आपल्यामध्ये असणाऱ्या साहसाला कुठेतरी वाव मिळाला, म्हणून तर कदाचित निसर्ग आपल्या पुढे संकट मांडत तर नसेल. असा विचार करा की माझ्यामध्ये काहीतरी क्वालिटीज आहेत जे निसर्गाला वाटतं की त्या संकटावरती मी मात करू शकतो. आपसुकच सामर्थ्य आपल्या पुढे उभं राहतं आणि मग त्याचा परिणाम होतो की आपण विजयाच्या आणि यशाच्या मार्गाकडे मार्गक्रमण करतो. लक्षात घ्या, जीवनात यशस्वी सगळ्यांना व्हायचं आहे. नवीन गोष्ट उत्पन्न केली पाहिजे, म्हणजे अडचणी आल्यानंतर त्यातून मार्ग कसा काढायचा हे कळेल. खरं तर यशाच्या रहस्यामधला आणखीन एक मार्ग, आणखीन एक अध्याय जो आहे की उत्साह निर्माण करा. मित्रांनो, नैराश्य दूर करा असं मी म्हणत नाहीये, मी म्हणतोय की उत्साह निर्माण करा. खरं तर नैराश्य खूप गोष्टींमुळे माणसाला येतं. यशाचा मार्ग जो जो चढायला लागतो, खरं तर नापास तोच होतो जो परीक्षेचा फॉर्म भरतो. उद्योग व्यवसायामध्ये कर्जबाजारी किंवा अपयशी तेच होतात जे उद्योग किंवा व्यवसाय करायला लागतात. दुखापत त्यालाच होते जो खेळायला सुरुवात करतो. खरं तर खेळ खेळताना दुखापत होणं, पडणं, रडणं, खरचटणं, रक्त येणं, वाहणं रक्त, हे सगळे प्रकार त्यालाच लागतात जो पळायला लागतो. खरं तर भाग मिल्खा भाग या मूवीमध्ये सुद्धा पाहिलंय की त्याचं सर्वस्व उद्ध्वस्त होऊन पाकिस्तानातून ती आलेली मिल्खा सिंग नावाची व्यक्ती भारतामध्ये आली आणि भारतामध्ये अक्षरशः रणपट्टू धावपट्टूंमध्ये प्रचंड असं काम ती व्यक्ती करून गेली. उत्साह माणसामध्ये खरं तर टिकवून ठेवायला हवा आणि तो टिकवण्यासाठी जे जे करता येईल ते तुम्ही करा. मग त्याच्यासाठी आवश्यक असेल तर पुरेशी झोप घ्या. बरेच जण म्हणतात की रात्रीची जेवढं आयुष्य गेलं निम्म झोपण्यामध्ये जातं आणि निम्म्या दिवस असतात, मग झोपेवरती कुठेतरी घाला झोप कमी करा. मित्रांनो, असं कधी चुकून करू नका, कारण मी स्वतः मेडिकल फील्ड क्षेत्रातला आहे. मला माहिती आहे की वैद्यकशास्त्रानुसार आपल्या शरीराला पुरेशी झोप आवश्यक असते, कारण झोपतो म्हणजे आपण आराम करतो हा समज जर असेल तर तो दूर करा. खरं तर आपलं शरीर दिवसभरात जे काही आपण कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे जो आपल्या मनाला, आपल्या शरीराला, आपल्या मेंदूला आणि आपल्या संपूर्ण इंद्रिय व्यवस्थेला